आपण आहोत रत्नागिरीत आढावा घेतोय मुंबई गोवा महामार्गाचा। आज आपण आढावा घेणार आहोत रत्नागिरी ते गोवा या मार्गाचा। पण तत्पूर्वी जाणार आहोत संगमेश्वरला। तिथे एक ट्रॉमा सेंटर उभारण्याची मागणी गावकऱ्यांची होती, कारण या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात। त्या अपघातातल्या जखमींकरता ट्रॉमा सेंटर पाहिजे असं त्या लोकांचं म्हणणं होतं। एक ट्रॉमा सेंटर उभारलं पण आहे, पण त्याची दुर्दशा झाली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे ते पाहूया आणि त्याकरता आधी जाऊया संगमेश्वरला। पावसाचं झोडपणं काय असतं याचा अनुभव घेत आम्ही संगमेश्वर मधल्या ट्रॉमा सेंटर मध्ये पोहोचलो। सरकारनं ट्रॉमा सेंटर तर उभारलंय, मात्र अपघातात जखमी झालेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी ते कितपत सक्षम आहे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच जाणून घेऊयात। अपघात झाल्यावर एक गोल्डन आवर म्हटला जातो की त्या एका तासात त्याला प्राथमिक जर उपचार मिळाले तर बरंच तो फरक पडू शकतो। तर ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे का? ऑपरेशन जो गोल्डन आवर्समध्ये करायला लागणारा विषय आहे, तो ऑपरेशन काही प्रमाणात आपल्याकडे होत नाही। त्याचं कारण एकतर आपल्याकडे परमनंट भूलतज्ञ नाही आहे, त्याच्यानंतर काही ऑपरेशन्ससाठी लागणारा सेटअप पण हा थोडासा अपूर्ण आहे। म्हणजे जे काही हेड इंजुरीचे ऑपरेशन्स असतात, ज्याच्यामध्ये आपण क्रॅनिओटॉमी म्हणतो, ज्याच्यामध्ये मेंदूच्या आतमधला रक्तस्राव झालेला असेल, किंवा एखादी सॉफ्ट टिश्यू ऑर्गन इंजुरी असते, म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हरला इंजुरी झाली आहे, स्प्लीनला इंजुरी झाली, आणि त्या लिव्हर स्प्लीनच्या इंजुरीसाठी लागणारे जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा त्याच्यासाठी लागणारे काही इक्विपमेंट आहेत, ह्या गोष्टी ह्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत। पेशंट ट्रामा केअर आहे म्हणून पेशंट 20-25 किलोमीटरवरून इथं येतात, आणि इथं आल्यानंतर जो ग्रामीण रुग्णालयात जे उपचार होत होते ते प्राथमिक उपचार होऊन रत्नागिरी किंवा डेरवणा न्यावं लागते। या एवढ्या ह्याच्यामध्ये जे उपचार व्हायला पाहिजेत पेशंटवर ते होत नाहीत। उदाहरणार्थ एखादा अपघात झाला तर अपघातामध्ये जे लोकांना जी ट्रीटमेंट पाहिजे ती वेळेवर न मिळाल्यामुळं आतापर्यंत जवळजवळ शेकड्यात किंवा हजारात लोकांचा प्राण गेला। काय तर ह्याला जबाबदार कोण? संगमेश्वरच्या ट्रॉमा सेंटरचं वास्तव कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर आमची पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। वाटेत आम्हाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत भेटले। कोकणचे राजकीय शिलेदार या नात्यानं आम्ही त्यांना मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाबाबत विचारलं। ॲक्विजिशनची अवॉर्ड करायचं आता काम चालू आहे। जवळजवळ आत्ता जिथे आपण उभे आहोत संगमेश्वर, ह्या गावांचे अवॉर्ड जवळ कंप्लीट होऊन दिल्लीला गेलेले आहेत। यांच्या जवळजवळ 63 कोटी रुपये येत्या महिन्यात 15 दिवसात जमा होतील। इथे सिंधुदुर्गाची 3D पब्लिश होऊन त्याची हिअरिंग आता सुरू आहे। या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आपण टेंडर झालेले आहेत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 पार्टची टेंडर झाली, बाकीचे येत्या 15 दिवसात होतील। 3 पार्टची टेंडर होऊन त्यांना ॲग्रीमेंट पण झालेले, पण हे सर्व काम चालू व्हायला, ॲक्च्युअल काम चालू व्हायला किमान अजून 2 ते 3 महिने सहज जातील। खासदार साहेबांची ही भविष्यवाणी खरी ठरलीच तर त्यांच्या तोंडात तूप साखर पडो। मात्र जाता जाता विनायक राऊत यांनी एक कडू बातमी सुद्धा दिली। ती म्हणजे जर चौपदरीकरण झालंच तर त्यानंतर वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे। 18% कॉन्ट्रॅक्टरचे असतील आणि उर्वरित रक्कमी बँकांकडून कर्ज मिळेल। पर्यायाने टोलला पर्याय म्हणजे दुर्दैवाने टोलला पर्याय नाही, पण ह्या रस्त्यावरून जाणारी ये जा करणारी जी वाहतूक जर पाहिली, खास करून कंटेनरची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, आणि त्याचबरोबर येणारा पर्यटक आहे हा सुरक्षित पोचावा, सुरक्षित त्याचा प्रवास व्हावा, यासाठी ते टोलसुद्धा सहन करतील। पण केंद्र सरकारचं सुद्धा 40% त्याच्यामध्ये योगदान आहे। राऊतांना निरोप देऊन आमच्या गाडीनं पुन्हा वेग धरला। साधारण 15 किलोमीटरचं अंतर कापल्यावर आम्ही सप्तलिंगी नदीवरच्या या पुलावर पोहोचलो। मुंबई गोवा मार्गावर रत्नागिरीच्या थोडंसं अलीकडे हा सप्तलिंगी नदीवरचा पूल, आणि कदाचित या संपूर्ण मार्गावरचा सर्वात धोकेदायक आणि कमकुवत पूल। आपण आत्ता त्याच पुलावर आहोत। 1976 साली या पुलाचं बांधकाम झाल्याचं या ठिकाणी जी कोनशिला आहे त्याच्यावरून कळतं।
परंतु या पुलाची अवस्था आत्ताच्या क्षणाला सर्वात धोकादायक बनली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण पाहत आहोत या ठिकाणी या पुलाला एक पर्यायी समांतर पूल बनवण्याचं काम हे नदीमध्ये चालू आहे. परंतु त्याचबरोबर या हे जे पुलाचे पिलर्स बनवताना या इथली माती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे आणि ती माती वाहून गेल्यामुळे पर्यायी कृत्रिम दुसरी माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात या पुलाला आधार देण्यात आलेला आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही शहरांना जोडणारा हा पूल एकमेव पूल आहे, असा पूल आहे की ज्याला पर्यायी रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे उद्या जर दुर्दैवाने ही माती खचली आणि हा पूल मोकळा झाला तर या मार्गावरची संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल. प्रवासादरम्यान कोकणचं निसर्ग सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडत होतं. मात्र हे सौंदर्य अनुभवण्यासाठी जीव घेणा प्रवास करावा लागतोय. याहून मोठी शोकांतिका ती कोणती? पुढच्या प्रवासादरम्यान आमच्या ड्रायव्हरनं सुटकेचा निश्वास सोडला, कारण रस्त्यावर खड्डे नव्हते. मात्र वेगानं जाणारी वाहनं पाहून मनात धडकी भरत होती. रत्नागिरी सोडलं की सबंध रस्ता हा असा गुळगुळीत आहे. चांगला रस्ता, परंतु तरीही छोटा रस्ता. रत्नागिरीपर्यंत खड्ड्यांना कंटाळलेले वाहनचालक सुसाट वेगानं या रस्त्यावरून गाड्या हाकतात. त्यामुळे या रस्त्याचं रुंदीकरण जसं गरजेचं आहे तसं वाहन चालकांनी सुद्धा वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा मोठा अपघात हा ठरलेला आहे. वेगावर नियंत्रण न ठेवणाऱ्यांना कोणत्या वळणावर मृत्यू गाठेल याचा नेम नाही. कोकणातले रस्ते हे भलतेच वळणावळणाचे. त्यातून दुचाकी स्वारांची वाहतूक ही तर मोठ्या वाहनांच्या दृष्टीने अधिक त्रासदायक. वळणावर कुठलेही साईनबोर्ड्स नाही, पुढे वळण असल्याची कुठलंही चिन्ह हे ड्रायव्हरच्या नजरेत येत नाही आणि त्यामुळेच हे अशा पद्धतीचे अपघात होतात. आपण पाहत आहोत की वळणावर कुठल्याही पद्धतीचे साईन्स नाहीत आणि त्याच्यामुळे ट्रक उलटतात, दुसरा ट्रक आणावा लागतो, सामान सगळं शिफ्ट करावं लागतं. एक वेगळा त्रास या सगळ्या वाहन चालकांना सहन करावा लागतो. त्यामुळेच प्रत्येक वळणावर किमान एक तरी इथे साईनबोर्ड हा असलाच पाहिजे. राजापूर जवळ येताच आणखी एक जीर्ण पूल नजरेस पडला. ब्रिटिशांनीच बांधलेल्या या पुलाची अवस्था सावित्रीच्या पुलापेक्षा काही जास्त चांगली नाहीये. त्यामुळे ग्रामस्थ पुलापेक्षा पुलाखालूनच प्रवास करणं पसंत करतात. सरकारी अनास्थेचा कळस कॅमेऱ्यानं टिपल्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवसाचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. नितीन भालेराव, एबीपी माझा, मुंबई गोवा हायवे.